आपण बनवणार आहोत पत्ताकोबी भात। त्यासाठी तांदूळ घेतले 1 वाटी, खडे मसाले पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। तांदूळ छान असे उकळून घ्यायचे। तांदूळामध्ये मीठ घालायचं, छान असं हलवून घ्यायचं। मस्त 1-3 मिनिटासाठी तांदूळ मस्त शिजवून घ्यायचे। छान असे झालेले आहे। एका चाळणीमध्ये काढून घ्यायची। तांदूळ चाळणीमध्ये छान असे नितळून घ्यायचे। भात पत्ताकोबी भातासाठी लागणारे साहित्य: पत्ताकोबी 1 बटाटा, 1 टोमॅटो, कढीपत्ता, 1 कांदा, लसूण अद्रक पेस्ट, कोथिंबीर। कढईत करणार आहोत आपण भात। कढई तापल्यानंतर तेल घालून घ्यायचं। जिरे टाकायचे, आलं लसूण पेस्ट टाकायची, कांदा, बटाटा, टोमॅटो, पत्ताकोबी टाकायची। पत्ताकोबी छान अशी तेलातच होऊ द्यायची। 10 मिनिटं लागतात सर्व भाज्या व्हायला। कढीपत्ता घालायचा। पत्ताकोबीला छान असा कलर येतो। पत्ताकोबी भातासाठी लागणारे मसाले: हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला, सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी, आणि लाल तिखट। हे सर्व मसाले टाकून घ्यायचे। छान असं हलवून घ्यायचं। हे सुद्धा 1-2 मिनिट होऊ द्यायचं, छान असा कलर येईपर्यंत। बघू शकता छान असा कलर आलेला आहे। यातच मीठ घालून घ्यायचं। छान असं हलवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर। वाफवलेले तांदूळ घालून घ्यायचे। छान असं मिसळून घ्यायचं। छान असं मिक्स केल्यानंतर 1-2 मिनिटासाठी मस्त असं झाकण ठेवून द्यायचं आणि वाफ येऊ द्यायची। आपला पत्ताकोबी भात छान असा झालेला आहे। झाल्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया।
नक्की ट्राय करून बघा हा पत्ताकोबी भात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.